स्वतः कमवतायत. बचत गटापर्यंत काही ठिकाणी करोडपती महिला झाल्यात, करोडपती झाल्यात. जामनेरला तर मी परवा एक वाटप केलं कर्जाचं मागच्या आठवड्यामध्ये. पळासखेड्याची आमची एक भगिनी आहे, हे नंतर वाटते नंतर वाटतं. तो बचत गट त्या ठिकाणी आहे. त्यांनी 6 कोटी रुपये कर्ज घेतलं. पण 6 कोटी रुपये बँकेने त्यांना कर्ज दिलं. काय करतायत? पापड करतायत, कुरडया करतायत, काही दुसरं काही करत नाही. लोणचं करतायत, मसाले करतायत, घरचे खाद्यपदार्थ तयार करतात. आणि आता त्यांनी नवीन मशीन लावून 6 कोटी रुपयाचं मशीन लावलं. त्या बाई मला म्हटलं, भाऊ मला 12 कोटी रुपये पाहिजे होते म्हणे. याला 6 कोटी रुपये दिले. मी बँकेला परत सांगितलं, सर 2 महिन्यामध्ये परत आम्ही यांना 12 कोटी रुपये देतो. म्हणजे इतक्या अगदी अशिक्षित महिला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात ते व्यापार करतायत, व्यवसाय करतायत, बचत गटाच्या माध्यमातून कामं करतायत. अशा पद्धतीने हे कामगिरी अतिशय जोरात. थांब रे पाणी, थांबून जरा 5 मिनिट, नको वाटू, गोंधळ होईल सगळा. पाणी वाटू तर 5 मिनिटांनी वाटा. आणि मला वाटतं की अशा पद्धतीने आता बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण या ठिकाणी चाललेलं आहे. शाळेत शिकणाऱ्या मुली मोफत शिक्षण आहे, उच्च शिक्षण त्यांना मोफत आहे, मुलांना स्कॉलरशिप आहे, त्यांना शिक्षण मोफत आहे, एसटी मध्ये मुलींना सवलत आहे, सगळ्या गोष्टीचा होत आहेत. आणि हे का होतंय तर मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून होत आहे. यापूर्वी असं कधी झालं नाही. प्रत्येकाला घर, प्रत्येकाच्या घरी नळ, प्रत्येकाला लाईट, प्रत्येकाला शौचालय, प्रत्येकाला मोफत धान्य. कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला मोफत धान्य मिळालं. त्यावेळेला मला रोजगार नव्हता, बाहेर पडता येत नव्हतं, मोठा आजार होता, महामारी होती. पण कोरोनाजवळ 5 वर्ष झाले तरी मोदींनी सांगितलंय, मी जोपर्यंत या देशाचा पंतप्रधान आहे, भाजपचा पंतप्रधान आहे, तोपर्यंत सगळ्या लोकांना, सामान्य लोक आहे, गरीब लोकांना रेशनवर धान्य मोफत मिळेल. खाण्यापिण्याची चिंता नाही आहे, जेवणाची चिंता नाही, पिण्याच्या पाण्याची नाही, राहण्याची नाही, गॅस मोफत आहे. भांडे त्या तिकडे तुम्हाला सगळे स्वयंपाकासाठी एवढे चांगले भांडे मिळाले, स्टीलचे भांडे मिळालेत, कारागिरांना पेट्या भेटल्यात, काम करायला जायला यायला, डब्यापासून, मच्छरांपासून, बॅटरीपासून सगळ्याच गोष्टी या त्यांना आता मोफत मिळालेल्या आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने गरिबांची काळजी घेणारं सरकार हे केंद्रामध्ये मोदीजींच्या रूपाने आलेलं आहे, खाली देवेंद्रजींच्या रूपाने या ठिकाणी आलेलं आहे. 100 योजना आहेत मी तुम्हाला सांगू शकतो, पण मला वेळ कमी आहे. मला अजून 7 सभा आहेत, शेवटचा आता आजचा उद्याचा दिवस आहे, रॅल्या निघायच्या आहेत. मला फक्त संजय दादांनी सांगितलं की फक्त 20 मिनिट या, 21 मिनिट लागू देणार नाही. आणि 1.5 घंटा झाल्या रॅलीवर फिरवतोय म्हणे. काय बोलावं आता. खरं म्हणजे इथे माझी गरजच होती दादा. तुम्ही सगळे एकत्र झाल्यामुळे या ठिकाणी माझी गरज होती का? गरज नाही. आता जसं गोविंद शेट्टी सांगलं तर पोलीस याची गरजच नाही. मागची इलेक्शन मला आठवतं, जे दगड सजीवच्या माणसानं मारले, गोविंद शेट्टी दार तोडून टाकलं घराचं. गोविंद शेट्टी घरात मेलो दार तोडून मला मारून टाकतील. मी आलो पण मी दामनेरमध्ये बसून राहिलो. आमचे दामनेरचे कार्यकर्ते होते, पोलीस अधिकारी गर्दी इतकं मारलं की चामडी बी ठेवली नाही. मला भाऊ म्हटलं जाऊ दे आता काही झालं नाही. संजू दादा पाहू पण एकदा, आणि पाला मी त्याला एकदा आता घेऊन टाकला आपल्यामध्ये, त्यांना आपण घेऊन टाकलं आपल्यामध्ये. आता कुठलाही ते वादविवाद नाही, भानगडी नाहीत, काही नाही. आणि मला वाटतं गावामध्ये असंच वातावरण असलं पाहिजे. विकास झाला पाहिजे गावाचा, गावातलं सगळं जीवनमान सुधारलं पाहिजे, गाव स्वच्छ झालं पाहिजे, गाव सुंदर झालं पाहिजे, गाव सुरक्षित झालं पाहिजे. आणि म्हणून मला अतिशय आनंद होतोय की आपण आता सगळे एकत्र झालेलो आहोत. आता कुठलीही काळजी करण्याची गरज या ठिकाणी नाहीये. आपण जुने नवे सगळे एकत्रित मिळून कुठले हेवेदावे ठेवू नका. सगळे आपण एकत्रित होऊन आपल्याला या ठिकाणी काम करतोय. तिकीट देताना मात्र यामुळे सरकत झाली, सगळं गावात आपलं झालं. त्याच्यामुळे तर तिकीट कोणाला द्या, कोणाला सोडा, हा मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी झाला. आणि त्यामुळे काही अगदी तोलामोलाचे कार्यकर्ते होते. तर त्यामुळे मला असं वाटतं की अनेक जण की मला वाटत होतं की यांना तिकीट द्यावंच लागेल. मी पहिल्यांदा ठरवलं होतं, पण आपण सगळे एकत्रित झालो, कार्यकर्त्यांची संख्या वाढली आणि त्यामुळे काही जण डावलले गेलेत. म्हणजे किटकूट भाऊ आलेत काही ते दत्तू भाऊ आहेत. खरं मेरिट असताना सुद्धा काही लोकांना अन्याय झाला याची मला मान्यता आहे. आमचे दलित समाज बौद्धवाडीमध्ये आमच्या कार्यकर्त्याला द्यायचं होतं. पप्पू गायकवाड आमचा अतिशय चांगला कार्यकर्ता होता, त्याचं तिकीट डावललं गेलं. भोलाचं तिकीट डावललं गेलं. आपला तुमच्या भागामध्ये तिकडे इंदरकर त्यांचं झालं, सतीचं झालं, विठ्ठल गरुड होते, मेरिटवर होते, गणेश आमचा जुना कार्यकर्ता, नगरसेवक हर्षल, हे सगळे तोलामोलाचे कार्यकर्ते, अतिशय तोलामोलाचे कार्यकर्ते आहेत की त्यांना तिकीट दिलंच पाहिजे होतं.
असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी पुन्हा डावलले गेले. पण आता आपण एक संघ होऊन पुन्हा काम करूया. निश्चित कुठे ना कुठे तुमची वर्णी आम्ही लावू. पुढच्या वेळेला सुद्धा काय ज्या वेळेला संधी मिळेल त्या ठिकाणी तुमच्याच नावाचा आपण त्या ठिकाणी विचार करूया. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन पूर्ण गाव एक व्हा. गावाचा विकास हाच एक ध्यास घ्या की आम्हाला गावाचा विकास करायचा आहे. समोरची मंडळी आहे, तुम्हाला माहिती आहे कोण आहे काय, तर काही उपयोग आहे का? तिथे राहतच नाही. आता मी त्यांना विचारलं काय, तर काही नाही म्हणे, आता म्हातारपण टाइमपास. म्हटलं कशाला उभा राहता? म्हणजे टाइमपास. टाइमपास म्हटलं गावामध्ये उभं राहणं, गावाचं नेतृत्व करणं म्हणजे टाइमपास आहे का? म्हटलं आम्हाला टाइमपास करणं आहे. म्हटलं टाइमपास करा. मग आता काय सांगू. मी विनंती केली होती पाहुण्यांना, पण त्यांनी पण मला वाटतं असं टाइमपास म्हणून हा उद्योग नाहीये, हा धंदा नाहीये किंवा ही निवडणूक नाहीये. याच्यासाठी रात्रंदिवस 24 तास काम करावं लागेल. आपल्याकडे कार्यकर्त्यांची फळी आहे, अतिशय चांगली अशी फळी या ठिकाणी कार्यक्रमामध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.